निकालापूर्वीच आता विद्यार्थ्यांना परीक्षेचे गुण समजणार आहे। निकाल अंतिम करण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना मेलवरती प्रत्येक विषयाचे गुण कळवून त्यांचे आक्षेप घेतले जाणार आहेत आणि त्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याचे नियोजनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केले आहे। उन्हाचा तडाखा वाढताच विजेची मागणी 30,000 मेगावॉटवरती पोहोचली आहे। राज्यात तापमान वाढत असताना विजेची मागणीही वाढतीये। भविष्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत। वाशिम पालिकेने पहिल्यांदाच उच्चांकी कर वसुलीचं उद्दिष्ट पार केलंय। 13 कोटी 10 लाख रुपये कर वसूल झालाय आणि यात प्रामुख्याने पाणी कराराचे 2 कोटी रुपये सुद्धा जमा झालेत। मागील 2 महिन्यांपासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठी मोहीम हातात घेत रस्त्यावरती उतरून कर वसुलीसाठी प्रयत्न केले होते। अंबरनाथ पालिकेने सरत्या वर्षांत मालमत्ता कराची तब्बल 97% वसुली केलेली आहे, तर मागील थकबाकीपैकी 50% वसुली करण्यात आलेली आहे आणि यासाठी कर अधिकारी नरेंद्र संखेंच्या नेतृत्वाखाली मागील 3 महिने अविरतपणे कर विभागाचे कर्मचारी काम करत होते। रेडी रेकनरच्या दरात वाढ झालेली आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरकरांना बसणार आहे। घर खरेदी विक्रीसाठी व्यवहार महागणार असून नोंदणी आणि मुद्रांक शुल्कातही वाढ होणार आहे। उल्हासनगरामध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढल्यानं सर्वाधिक फटका उल्हासनगरकरांना बसणार आहे।